अयोध्येमध्ये रामलल्लाची मोठ्या थाटामध्ये सोमवारी प्रतिष्ठापना झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजारो निमंत्रितांच्या उपस्थितीमध्ये या सोहळ्यातील विधी पूर्ण केले आणि त्यामुळे देशवासियांमध्ये एक आनंदाची लाट असतानाच मोदींनी आणखी एक आनंददायी अशी घोषणा केली आहे। देशभरातील 1 कोटी घरं आता सौर ऊर्जेने उजळून निघणार आहेत। बघूयात मोदींनी केलेल्या या घोषणेविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। आता लाईफ टाइम फ्री वीज, घरीच वीज बनवा आणि इतरांनाही विका। केंद्र सरकारचा सुखद झटका। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोट्यावधी भारतीयांसाठी मोठी घोषणा केली आहे। पंतप्रधान सूर्योदय योजना या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर कोट्यावधी कुटुंबियांसाठी वीज ही लाईफ टाइम फ्री इन्कमिंग प्रमाणे असणार आहे। या योजनेअंतर्गत देशभरातल्या 1 कोटी घरांच्या छतावर सोलार पॅनल बसवले जातील। पॅनल बसवलेल्या घरासाठी वीज निर्मिती होईलच, त्याशिवाय अतिरिक्त ऊर्जेतून कमाई देखील होणार आहे। स्वातंत्र्याचा अमृतकाळ सुरू असताना अजूनही अनेक दुर्गम भागांमध्ये वीज पुरवठा होऊ न शकल्यामुळे आता अंधार असलेल्या भागात या योजनेमुळे प्रकाशमय करण्यात येणार असल्याचा विश्वास आता व्यक्त होताना दिसतोय। या योजनेमागे कोणत्याही प्रकारच्या प्रदूषणाविना घरच्या घरी ऊर्जेची निर्मिती करणं शक्य होणार आहे। ही योजना यशस्वी करण्यासाठी सबसिडीच्या रूपात केंद्र सरकार मोठा निधी उपलब्ध करून देणार आहे। सौर ऊर्जेचे फायदे। सोलार पॅनल सिस्टीमच्या सहाय्याने घरीच वीज निर्मिती करता येते। पॉवर ग्रिडकडून मिळणाऱ्या विजेच्या तुलनेत स्वस्त सहज वीज उपलब्ध होते। सोलार पॅनल घराच्या छतावर बसवता येत असल्यामुळे वेगळ्या जागेची गरज नसते। सोलार पॅनलचं आयुष्य 25 वर्षांचं असल्यामुळे दुरुस्ती मेंटेनन्सची गरज नसते। ग्रीन हाऊस गॅसचं उत्सर्जन कमी होऊन पर्यावरणाचं संरक्षण देखील होत असतं। घरात 3 किलोवॅटचं सिस्टम तुम्ही लावायला पाहिजे, जेणेकरून तुमचे घरातले जेवढे काही उपकरण आहे, AC झाला आणि तुमचं जे लोड आहे ते 3 किलोवॅटपर्यंत सफिशियंट असते एक मिडल क्लास लोकांसाठी। तर त्यामुळे तुम्ही 3 किलोवॅटची किट ही लावायला पाहिजे। 3 किलोवॅटमध्ये साधारण 360 युनिट प्रत्येक महिन्याला तुमचे जनरेट होतील। तर 360 युनिटमध्ये तुमचं घर सहजपणे चांगल्यारीत्या चालू शकतं। मला आता पुष्कळ फायदा झाला आहे। त्याच्यात कसं आहे की बिल भरायचं कामच नाही आहे। जे जनरेशन होते ते पूर्ण MSCB जवळ जाते आणि जे आपण वापरतो त्याच्यातून ते मायनस होऊन जाते। तर मग फक्त रेंटल जे लागते आपल्याला तेवढंच बिल लागते। पहिले माझा बिल 11-11 हजार रुपये येत होतं, आता माझं बिल 0 येतं एकदम। फक्त 350 रुपये भरावं लागतं मला फक्त बिलमध्ये। या योजनेअंतर्गत अशा स्वरूपाच्या अपारंपरिक ऊर्जा स्रोताच्या वापरात गुजरात प्रथम क्रमांक आणि महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे। लवकरच या योजनेमुळे देशभरातील अनेक घरं विजेच्या बाबतीत आत्मनिर्भर होतील। अखंड वीज पुरवठा असल्यामुळे या घरांमधील अंधकार दूर होईल। इतकंच नव्हे तर ही वीज विकून त्यापासून कमाई करू शकतील। हा सकारात्मक बदल लवकर घडावा हीच देशवासियांची भावना आहे। अमरावतीहून छगन जाधवसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।